नमस्कार. सर्वांना सीता नवमीच्या हार्दिक शुभेच्छा. अनेकांना प्रश्न पडला असेल, सीता नवमी म्हणजे काय? रामनवमी अर्थात प्रभू श्री रामांचा जन्मदिवस आपल्याला ठाऊक असतो. पण ज्याप्रमाणे चैत्र शुद्ध नवमीला रामनवमी साजरी केली जाते, त्याचप्रमाणे वैशाख शुद्ध नवमीला सीता नवमी साजरी केली जाते. महाराष्ट्रात सीता नवमी साजरी होण्याचं प्रमाण तुलनेनं कमी असलं तरी उत्तर भारतात, खास करून बिहार, झारखंड या भागात आणि नेपाळमध्येही सीता नवमी मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते. हा सीतेचा जन्मदिवस, अर्थात तिचा जन्म कसा झाला हे कोणालाच ठाऊक नाही. सीतामाई ही भूमिकन्या आहे असं मानलं जातं. राजा जनकाला भूमी नांगरत असताना ही मुलगी सापडली. सीता या शब्दाचा शब्दशः अर्थ जमीन नांगरताना उमटलेली रेघ. जमीन नांगरताना सापडली म्हणून या सुलक्षणी मुलीचं नाव जनक राजाने सीता असं ठेवलं. जनक राजाला सीता सापडली तो दिवस म्हणजे सीता नवमी. जरी महाराष्ट्रात सीता नवमी मोठ्या प्रमाणात साजरी होत नसली तरी सीतेची आठवण अनेक ठिकाणी जपलेली दिसते. रामाची मंदिरं तर महाराष्ट्रात आहेतच, पण केवळ सीता मातेची मंदिरंही आहेत. सीतेचा डोंगर आहे. आपल्या आया बहिणींचं सीतेशी एक वेगळं भावनिक नातं आहे. सीतेवरच्या सुंदर ओव्या आपल्याकडे आहेत. अनेक लोककथा आहेत. तर आज सीता नवमीच्या निमित्तानं या सगळ्याविषयी बोलूया आणि सीतेवर सुंदर सुंदर पुस्तकंही मराठीत आहेत त्याविषयी पण जाणून घेऊया. सगळ्यात आधी सुरुवात करूया ती ओव्यांपासून. उगवला नारायण पिवळी त्याची काया, दशरथाच्या पोटी जन्मले रामराया. आकाशी पाळणा खाली धरित्री माऊली, नांगराच्या ताशी सीता जनकाला गावली. किती सुंदर पद्धतीने या आया बहिणींनी आपल्या सीतेच्या जन्माची कथा सांगितली आहे बघा. सीतेवर त्यांचा विशेष जीव आहे. सीतेचं जीणं तसं कष्टाचं म्हटलं पाहिजे. जनकाच्या महालात वाढली खरी, रामाची भार्या झाली, पण राणी पण काही तिनं फार उपभोगलं नाही. राम राजा होणार होते त्यावेळी त्यांच्या नशिबी वनवास आला आणि पुढे राम अयोध्यापती झाले तरी गर्भवती सीतेला दुसरा वनवास भोगावा लागला. त्यामुळे असेल कदाचित, पण बायकांना सीतेविषयी आतून ममत्व वाटतं. ते त्यांचं सीतेवरचं प्रेम या अशा ओव्यांमधून जाणवतं. रामाची सीता लक्ष्मणाची वहिनी, दशरथाची सून ज्येष्ठ नारी ती कामिनी. राम आणि लक्ष्मण दोघे पटाईत वाघ, सावळ्या सीतेला रावणाचा हाई डाग. सीतामाईच्या आयुष्यातल्या अनेक प्रसंगांचं वर्णन या आयाबाया करतात, पण त्यांना त्रास देत राहतं ते रामांनी गर्भवती सीतेचा त्याग करणं. वाल्मिकींच्या आश्रमात रानावनात सीतामातेनं आपल्या लेकरांना लवकुशांना कसं बरं मोठं केलं असेल. सीताबाई वनवाशी दगडाची केली उशी, एवढ्या वनामंदी झोप सईला यावी कशी. एवढ्या वनामंदी कोण रडते ऐका ऐका, सीता नारीला समजावया बोरी बाभळी बायका. एवढ्या वनामंदी कोण करते जू 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 जू, सीताबाई बोल लव अंकुश बाळा निजू. सीता नार बाळंतीण झाली गोसाव्याच्या मठी, चिंचेला पाला वाटी लव अंकुश देते घुटी. रामाचे राजपुत्र असे वनात वाढवताना सीतामाईला किती त्रास झाला असेल. कुठेतरी सासूरवाशिणीचं दुःख आणि सीतेचा वनवास ह्याचंही नातं या आया बहिणींच्या मनात जोडलं जात असेल. वनवासी सीताबाई सांगे जन्माची परवडी, लव अंकुश बाळा येळी नवती राणीला शेगडी. बाईच्या जन्माची परवड सीतेलाही चुकली नाही. म्हणून आया बहिणींनी तिच्या बाजूनं कौल दिला आणि ठामपणे म्हटलं, राम ग म्हणू राम नाही सीतेच्या तोलाचा, सीतामाई हिरकणी राम हलक्या दिलाचा. दुर्गाबाई भागवत यांनी त्यांच्या कृषी देवता सीता या लेखात कोकणातल्या 2 कथा सांगितल्या आहेत. त्यातली पहिली कथा सीतेच्या शापाची. तर झालं काय, राम सीता वनवासात असताना सीतेने फुलबाग पाहिली. त्या बागेत सीता शिरली. राम नको नको म्हणत होते पण तिने ऐकलं नाही. सीतेला वाटलं इथली फुलं तोडावी आणि गजरा करावा. तिनं काही फुलं तोडली. तोच बागेचा माळी आला. त्यानं ती फुलं सीतेकडून परत घेतली. पण सीतेला अपमान वाटला. तिने त्या माळ्याला शाप दिला.
तुझी बाग जळो. राम म्हणाला, अगं अगं त्याला का शाप देतेस? सीता वरमली आणि ती लगेच म्हणाली, जळो पण मग छान पिको. तेव्हापासून शेत जाळण्याची पद्धत निर्माण झाली. शेत जाळल्याशिवाय ते नीट पिकत नाही. सीता भूमिकन्या, कृषीशी निगडीत म्हणून ही कहाणी तिच्याबरोबर जोडली गेली असावी. कोकणात आणखी एक प्रसिद्ध लोककथा आहे ती सीतेच्या पोह्यांची. कोकणात पावसाळ्यात पुष्कळदा गवतांवर पोह्यासारखं पांढरं फूल उगवलेलं दिसतं. या फुलांना सीतेचे पोहे म्हणतात. ही फुलं फुलतात त्या सुमारास कवडा पक्षी काकुळतीच्या स्वरात ओरडत असतो. त्यावरून कवडा आहे पोर पोर, सीतेचे पोहे गोड गोड असंही म्हणण्याची पद्धत आहे. पण याविषयीची कथा कोकणात प्रसिद्ध आहे. पण ही सीता म्हणजे खरं तर रामाची सीता नाही बरं का. ती आहे कवड्याची बहीण सीता. कवडा, त्याची बायको आणि त्याची बहीण सीता सगळे एकत्र राहायचे. कवडा घरी भात आणून देतो आणि पोहे करा सांगतो. त्याची बायको मुलखाची आळशी, ती सालपटासकटच पोहे काढते. सीता मात्र छान चवदार पोहे बनवते. पण कवड्याला वाटतं बायकोचे पोहे रासभर आणि बहिणीचे एवढेच. तो रागवतो आणि सीतेला मारून टाकतो. मग बायकोचे पोहे तोंडात टाकता क्षणी त्याला चोथा लागतो. तो वैतागतो. मग बहिणीचे सीतेचे पोहे खातो. ते मात्र चविष्ट पोहे. ते खाऊन त्याला आपली चूक कळते आणि मग आता तो पक्षाचं रूप घेऊन तिला हाका मारत फिरतो आहे. सीता इतकी प्रेमळ आहे की ती भावाची चूक पोटात घालून त्याला भेटायला फुलाच्या रूपानं येते. ती फुलं तिने बनवलेल्या पोह्यांसारखी दिसतात. अशी आहे सीतेच्या पोह्याची गोष्ट. सीतेची वेणी या नावाचं फुलंही आढळतं. पावसाळ्याच्या सुरुवातीला गवतावर निळ्या जांभळ्या रंगाची फुलं फुलतात. त्यांना सीतेची आसवं म्हटलं जातं किंवा सीतेची टिप असंही म्हणतात. सीतामाईला रावणाने लंकेत आकाशमार्गाने नेताना तिचे जे अश्रू ओघळले त्याचीच ही फुलं झाली असं म्हटलं जातं. निसर्गकन्या सीतेच्या अशा किती आठवणी जनमानसात जपल्या गेल्या आहेत. आपल्या महाराष्ट्रात सीतेची देवळं आहेत. एक प्रसिद्ध देऊळ आहे यवतमाळला आणि एक साताऱ्याजवळ सीतेचा डोंगर आहे तिथे आहे. दोन्ही ठिकाणी अशी श्रद्धा आहे की सीतामाईला लक्ष्मणाने रामाच्या आज्ञेप्रमाणे दंड करण्यात सोडले ते इथेच. लवकुश मोठे झाले ते याच परिसरात. साताऱ्याच्या परिसरातील बायका संक्रांतीला सीतेला वाण दिल्याशिवाय संक्रांत साजरी करत नाहीत. इथे वाल्मिकी ऋषींना सुद्धा खूप मान आहे. त्यांचाच आश्रम परिसर आहे ना हा सगळा. त्यांना इथे काय म्हणतात ठाऊक आहे का? तातोबा. लवकुशांचे आजोबा म्हणून तातोबा. तात म्हणजे संस्कृतमध्ये वडील ना. आपले वडील सोबत नसल्यामुळे लवकुशांनी वाल्मिकी ऋषींना हे नाव दिलं असावं. वाल्मिकी ऋषी इथल्या कथांमधून ओव्यांमधून भेटतात ते प्रेमळ आजोबांच्या रूपात, सगळ्यांचे संरक्षक देव तातोबा म्हणून. हा कथाभाग समजून घ्यायचा असेल ना तर ज्येष्ठ साहित्यिका अरुणा ढेरे यांची सीतेची गोष्ट नक्की वाचा. ही लोककथेमधील सीता आहे. रामायणातील सीता अधिक जवळून समजून घ्यायची असेल तर अभिराम भडकमकर यांची सीता ही कादंबरी वाचा. इरावती कर्वे यांनीही सीतेविषयी लिहिलं आहे. त्यांनी तातोबाची एक अगदी वेगळी गोष्ट सांगितली. जुळी मुलं होणं या गोष्टीकडे त्यावेळी व्यभिचार म्हणून पाहिलं जायचं. सीतेच्या चारित्र्यावर शंका उपस्थित झालेली, त्यात तिला जुळी मुलं झाली. या सगळ्यामुळे ती मुलांना मोठं करून रामाच्या हाती सोपवल्यावर धरणीच्या पोटात गडप झाली असेल का? जुळ्या मुलांविषयीच्या या समजुतीत काही तथ्य नाही हे तर खरंच. पण सीतेला 2 मुलं झाली याचं काहीतरी भोळं भाबडं उत्तर शोधावं असं या आया बहिणींना वाटलं असावं. मग त्यांनी एक गोष्ट सांगितली. कल्पनेतून आलेली पण मनाचा ठाव घेणारी ही गोष्ट आहे. इरावती बाईंनी बायकांकडूनही ऐकली. लहू तो पोटीचा अंकुश धर्माचा, सीताबाई झाला पवाडा तुझ्या कर्माचा. त्यांना आश्चर्य वाटलं की लव पोटाचा आणि मग कुश किंवा अंकुश कोणाचा? मग बायकांनी त्यांना गोष्ट सांगितली. रामाने टाकल्यावर सीतेचा प्रतिपाळ वाल्मिकींनी केला. वाल्मिकींना बायांच्या गाण्यात सर्वत्र तातोबा असं म्हटल्याचं आढळतं. तातोबाच्या आश्रमातच ती बाळंतीण झाली व तिला एक सुंदर मुलगा झाला. त्याचं नाव लहू. एकदा सीता मुलाला पाळण्यात ठेवून नदीवर धुणे धुवावयास गेली. तिथे तिला एक माकडीण भेटली. तिनं विचारलं, इथे नदीवर काय करतेस? तर सीता म्हणाली,
माझी ना बाळाशी धोणीत होते. माकडीने आश्चर्याने विचारलं, हे काय, तुला अगदीच कशी माया नाही? तिथे पाळण्यात एकट्याला कोणी इजा केली म्हणजे? मी बघ माझ्या पोराला कधी विसरते का? बघ माझ्या पाठीवर नाही तर पोटावर त्याला बाळगते. धन्य आहे तुम्हा माणसांची. हे ऐकून सीता घरी गेली आणि बाळाला घेऊन आली. तिने बाळाला शेजारच्या एका दगडावर आपल्यापासून जवळच असं ठेवलं आणि धुणी धुवायला सुरुवात केली. थोड्याच वेळाने रानातून कंदमुळे फळे वगैरे घेऊन तातोबा आले. नित्याप्रमाणे त्यांनी बाळाच्या पाळण्यात डोकावलं. तो बाळ नाही. म्हाताऱ्याला धक्काच बसला. कोणी श्वापदाने बाळाला पाळण्यातून ओढून तर नेले नाही. आता सीता परत आली आणि तिला हे सगळं कळलं तर ती आकांत करी आणि खात्रीने प्राणच टाकेल असा मनात विचार येऊन सीतेला दुःख नको म्हणून ऋषींनी योगबलाने गवतापासून मुलगा उत्पन्न केला. त्याला पाळण्यात घालून आंदुळत बसले आणि इथे धुणी झाल्यावर कडेवर मूल व डोक्यावर धुणी अशी सीतामाई घरी येऊन पोहोचली. पाहते तो तातोबा पाळणा हलवत बसले आणि पाळण्यात एक बाळ. तशी ती म्हणते, माझे बाळ माझे पाशी, तुम्ही हलविता कुणाशी? सर्व घटनेचा उलगडा झाल्यावर वाल्मिकींनी तिला नव्या बाळाचा पण स्वीकार करावयास सांगितले व लहू तो पोटीचा आणि आकोस म्हणजे अंकुश धर्माचा. सीताबाई झाला पोवाडा तुझ्या कर्माचा. या ओळींनी हे कथानक संपतं. कवीच्या मते या विलक्षण घटनेने सीतेला 2 मुलं झाली अशी वार्ता सर्वत्र पसरली आणि तिच्या चारित्र्याचा डांगोरा जगभर झाला. लोकांना त्या दुसऱ्या मुलाच्या उत्पत्तीची खरी कथा माहीत असती तर सीतेला रामाने परत घेतली असती. सीतेच्या शुद्धतेविषयी जशी कवीची खात्री तशी जुळी मुलं अव्यभिचारिणीला होणं शक्य नाही हीही खात्री. बरं 2 मुलं होती अशी तर मूळ कथा, तीही खोटी म्हणणं शक्य नाही. म्हणून या उद्भवलेल्या पेचातून सुटण्यासाठी त्यांनी वरील युक्ती योजली. अशा किती गोष्टी आठवाव्या. सीता नवमीला सीतेला आठवत असताना लक्षात आलं की रामकथाच आपल्या भावविश्वाचा कसा भाग झाली नाही. आजही सीता स्त्रीत्वाचं प्रतीक म्हणून ओळखली जाते आणि आपल्या प्रत्येक स्त्रीला ती जवळची वाटते. आजचा हा वेगळा भाग तुम्हाला कसा वाटला आम्हाला नक्की सांगा. सीता नवमी विषयी तुम्हाला काही माहीत होतं का किंवा काही पुस्तकांविषयी तर आम्हाला सुद्धा त्याची माहिती द्या. पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये. पण तत्पूर्वी तुम्हाला काय करायचंय तर मधुरा वेलणकर साटम ही आमची वाहिनी, तिला पसंती द्यायची, तिचा प्रसार करायचा आहे आणि तिचे सभासद व्हायचे. म्हणजेच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायचंय आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका म्हणजे पुढचा भाग लगेच बघता येईल. पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये एका नव्या गोष्टीसह. धन्यवाद.